आपण बघणार आहोत कढीपत्त्याच्या कटिंग्सपासून कढीपत्त्याचं रोप कसं लावायचं। हे आम्ही दुकानातून विकत आणलेला कढीपत्ता होता, त्याचा आता आपण दाखवणार आहोत की कढीपत्त्याच्या या कटिंगपासून आपण रोप कसं लावणार आहोत। सुरुवातीला ही काडी घेतल्यानंतर त्याची जी पानं आहेत त्याच्यापासून आलेल्या काड्या आहेत या कट करून टाकायच्या। हे पहा, या आम्ही असं कट करतोय। पूर्ण कट करू नका, थोडंसं त्याचे शेंडे ठेवा। याच्यासाठी कढीपत्त्याची काडी निवडताना साधारण ती काडी पेन्सिलच्या आकाराची असेल अशी काडी घ्यावी, जेणेकरून तिला लवकर फूट येते। काडी जर जास्त जाड असेल तर त्याच्यापासून त्याला फूट येण्याची शक्यता फार कमी आहे। वरच्या बाजूला आपण साधारण असा गोल कट करून घेतला, त्यानंतर खालच्या बाजूला एक तिरका 360 मध्ये एक छेद मारायचा। हा असा आपण आता तिरका छेद मारलाय। याच्याच बरोबरीने आपण दुसरी काडी कट करून घेऊ। ही खूपच मोठी काडी आहे, मी इथून याला कट करतो। हे आपण असं कट करतोय। ही दुसरी एक काडी मी घेतली आहे। तुम्ही हाताने जरी काढल्यात या काड्या तरी चालतं, फक्त जास्त जोर लावून काढू नका। कटरनी कट करण्याच्या आधी कटरला थोडंसं सॅनिटायझरनी स्वच्छ करून घ्यायचं, की जेणेकरून कटरवर जर काही फंगीसाईड असतील तर त्याचा आपल्या कढीपत्त्याच्या काडीवरती काही परिणाम नाही व्हायला पाहिजे। स्वच्छ करून घ्यायचं कटर। इथं आता आपण एक 360 डिग्रीमध्ये कट करून घेऊ। हा असा आपण याला कट करून घेतला इकडे, त्याला पण आपण असा तिरका छेद मारून घेऊ। मगाशी माझ्याकडून चुकीचं सांगितलं गेलं 360 नाही, याला 45 अँगलचा कट करायचा असतो, त्यालाच आपण तिरका छेद म्हणतो। हे बघा, तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये 2 कट पण करू शकता, 2 कटिंग। आपण नाही करणार आता तसं। हा असा तिरका छेद केला आपण याला। याची लवकर वाढ व्हावी याच्यासाठी रूटीन हार्मोन म्हणून आपण थोडासा घरात आपल्या असलेला मध लावून घ्यायचा खालच्या बाजूला, जिथून आपण तिरका छेद मारलेला आहे। मधाबरोबर जर तुमच्याकडे ही पावडर असेल फास्ट रूट्स म्हणून, तर ही थोडीशी पावडर सुद्धा तुम्ही लावू शकता। आपण आता ती थोडीशी याच्यावरती परत लावूया। यानी लवकर रूट्स डेव्हलप होण्याची शक्यता असते, पण हे लावलंच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे। याच्या जागी तुम्ही कोरफड सुद्धा लावू शकता, ज्याला आपण ॲलोवेरा सुद्धा म्हणतो। चारी कटिंग्सना आपण रूटीन हार्मोन लावून घेतलेलं आहे। आता या कटिंग्स आपण या मातीमध्ये लावणार आहोत। साधारण 1 इंच आतपर्यंत हे कटिंग आपण लावायचे आहे। कढीपत्त्याच्या रोपाची माती ही पूर्णपणे भुसभुशीत असायला पाहिजे। याची माती बनवताना त्यामध्ये निम्म्या प्रमाणात वाळू आणि इतर खतं आपण मिक्स करावी। ह्याची माती कशी बनवायची हे आमच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही तो जाऊन नक्की बघा। हे कटिंग्स लावल्यानंतर साधारणतः 25 ते 30 दिवसात याला फूट लागायला सुरुवात होते। जशी याला फूट लागायला चालू होईल तसंच आम्ही याच्यावरचा नवीन व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड करू। त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती टचमध्ये राहा, बघत राहा इतर व्हिडिओ। आता आपले या कटिंग लावून झालेले आहेत। आपण या रोपाला आता लवकरच थोडंसं पाणी देऊया। आपण याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहोत। पाणी पूर्णपणे खालून बाहेर येईल एवढं पाणी सुरुवातीला टाकायचं। माती पूर्ण ओली झाली पाहिजे।
आणि ही माती बघा तुम्ही, ही अशी आम्ही भुसभुशीत केली की पाणी याच्यामध्ये साठून राहत नाहीये. ही अशी परफेक्ट माती कढीपत्त्याच्या रोपासाठी लागते. तुम्ही बघू शकता कुंडीमध्ये खाली पाणी व्यवस्थित बाहेर येत आहे. आपण आता याला वरच्या बाजूंनी फंगसचा अटॅक होऊ नये म्हणून थोडीशी फंगीसाईड म्हणून हळद लावणार आहोत वरच्या बाजूंनी. हळदच्या ऐवजी तुमच्याकडे जर साफ पावडर असेल तर तुम्ही ती सुद्धा लावू शकता. हळद ही कोणत्याही झाडासाठी नैसर्गिक फंगीसाईडचे काम करते. तुम्ही त्याचा वापर कोणत्याही झाडामध्ये लागलेली कीड असेल तर ती कीड नाश होण्यासाठी याचा वापर करू शकता. आपण आता ही उरलेली हळद वरती अशीच टाकून देणार आहोत. या अशा पद्धतीने आपल्या कढीपत्त्याच्या 4 कटिंग्स लावून झालेल्या आहेत. आता याच्यावरती जशी फूट येईल तसं आपण आपल्या चॅनेलवरती त्याचा अपडेट लवकरच पोस्ट करू. या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना आमचा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा. धन्यवाद. तर अशा पद्धतीने आपल्या या 4 कटिंग्स लावून झालेल्या आहेत. याला आपण आता भरपूर पाणी दिलेलं आहे. इथून पुढे आता साधारणतः 7 दिवस आपण याला रोपाला सावलीमध्ये ठेवणार आहोत आणि 7 दिवसानंतर रोपाला पूर्ण वेळ ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे. एक साधारण 20 ते 25 दिवसांनी याला नवीन फूट लागणं चालू होईल. जशी याला नवीन फूट लागायला चालू होईल तसं आम्ही यावरती नवीन व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करू. या अशाच आणि विविध माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.